या घरात आपण नको त्या लोकांना सुद्धा बोलायची संधी दिलेली आहे. मग हिलाही तशीच एक संधी द्यायलाच हवी. हा, बरोबर दादासाहेब, काय आम्हालाही सत्य कळायलाच हवं. दादासाहेब, मला माहित होतं की तुम्ही तरी मला समजून घ्याल. एक 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 मिनिट मीरा, मी तुला समजून घेत नाहीये. तू माझ्या बायकोवर जे आरोप करतेस ते आरोप आत्ताही मला अमान्यच आहेत. मी तुला फक्त तुझी बाजू मांडायची संधी देतोय. याचा अर्थ चुकीचा घेऊ नकोस तू की मी तुझ्याशी सहमत आहे. नाही, दादासाहेब, मी माझी बाजू मांडत नाहीये, हेच सत्य आहे. ठीक आहे, कळेल, सगळ्यांना कळेल. तू फक्त एवढंच सांग की मंजिरीवर तू जे आरोप करतेस ते कशाच्या आधारावर करतेस? काय पुरावा आहे तुझ्याकडे? मीरा, मीरा प्लीज प्लीज थांबव हे सगळं, प्लीज. बोल ना मीरा, काय पुरावा आहे तुझ्याकडे? मला नर्मदा आत्यानी सांगितलं हे सगळं. काय बोलतेस काय तू हे मीरा? हे बघ, तुझ्या आणि मंजीर वहिनीच्या भांडणामध्ये ना आम्हाला गवू नकोस. नर्मदाला काही माहिती नाहीये. दामोदर, मीरानी नर्मदाचं नाव घेतलंय, त्यामुळे तिलाच सांगू देत. काय काय तू मीराला काय सांगितलंस? हे बघा दादासाहेब, तुम्ही असं खडसावून विचारलं तर एखाद्या पोलिसासारखं की एखाद्या माणसाने गुन्हा केला नसेल तरी तो गुन्हा कबूल करेल. हो का? ठीक आहे. नर्मदा, मीराला तू सांगितलंस का? तू तू घाबरू नको मॉम, घाबरू नको म्हटलं. पण तू जे केलं नाहीयेस ना तेच तू केलं असं सांगताय ते लोक. पण तू घाबरू नको, तू सांग. तू सांग, तू घाबरू नको, सांगेल. हो, मी सांगितलं होतं मीरा. मला मायाने सांगितलं होतं. मी खरं बोलतेय, खरंच मला मायाने सांगितलं होतं. दादासाहेब, मला माहिती आहे माझ्यावर इथे कोणीच विश्वास ठेवणार नाही, कारण हे सगळं मी माझ्या बाबांसाठी करते. पण मायाला तर कोणाचीच भीती नाही. माया सगळ्यांना सत्य सांगेल.
माया, तुझ्यात जर हिम्मत असेल तर खरं काय आहे ते सांग. माया, एक शब्द जरी बोललीस तर हा तुझा शेवटचा दिवस असेल. हो, मीरा जे सांगते ते सगळं खरंय. अंबिकाचा खून करायला मला मंजिरी मॅडमने सांगितलं होतं. आई 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 थांब. मामी आई थांब. मामी लांबो. धावते काय? आई आई थांब. शांत शांत. मीरा, का तू हा खोटेपणाचा खेळ मांडून ठेवलायस? अगं, एखादा शत्रू सुद्धा इतकं करत नाही. वेदाचे बाबा, हा खेळ नाहीये. हेच सत्य आहे जे आज सगळ्यांसमोर आलंय. माया दोषी आहेच, कारण तिने अंबिका ताईचा खून केला. पण तिला तो खून करायला तुमच्या आईनेच सांगितलं होतं. मायाने तेव्हा अर्धवट माहिती दिली. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हेच आहे की तुमची आई सुद्धा गुन्हेगार आहे.